विचार मांडण्यासाठी आज आपले काही बालमावळे सज्ज झाले आहेत. मी सर्वप्रथम इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी वेदश्री मांडेकर हिला विनंती करते की तिने आपले विचार मांडावे. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदश्री आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सर्वप्रथम मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी मावळ्यासोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आजही प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय जिजाऊ. धन्यवाद. धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिव छत्रपती. सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिव छत्रपती. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग, येथे उपस्थित शिवभक्तांनो, माझे नाव कादंबरी विलास बदरगे आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. सर्वप्रथम रयतेचा राजा शिव छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी हा सोन्याचा दिवस मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. ते शहाजीराजे व जिजाऊंचे पुत्र होते. अजून बोथट झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. अजून कुणाची हिंमत झाली नाही मराठ्यांना संपवण्याची. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला हा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. ज्या मातीत जन्माला आलो तिचा रंग सावळा. सह्याद्री असो वा हिमालय, मी छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवरायांचा माळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. रायगड ही त्यांची राजधानी होती. ते एक उत्कृष्ट योद्धा होते. ते एक आदर्श राजा होते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. धन्यवाद. जय जिजाऊ. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राजा. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, हे कसाळ मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी है. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. पण शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमान नाही, गर्व आहे
जन्म, 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शिव, एकच राजे, शिवराय माझे, शिवराय माझे. ना चिंता ना भीती, यांच्या मनी राजे शिवछत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला रे वेड्या, तू तर शिवबांचा वाघ आहेस, तू तर शिवबांचा वाघ आहेस. महाराष्ट्र होता माझा अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या विळख्यात. अडकली होती भवानी माता गुलाम रूपी साखर दंड्यांच्या विळख्यात. तेव्हा घेतलाय का प्रकाशाने जन्म, शिवनेरी झाला धन्य. होती त्यांच्या जिजांचे संस्कार आणि पाठीवर होता दोजींचा हात. डोक्यावर जिरटोप, हाती भवानी तलवार. घातला स्वराज्याचा पाया, छातीवर शोषून वार. होता तो सिंहांचा छावा, घेऊन गेली मी कावा. माधुरी रणदुदुंबी रणांगणात, खेचून आणला विजय त्यांना आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यांना, जिंकून घेतलं दुर्ग. विशाल सागरालाही पायमान घालत बांधून सिंधुदुर्ग. नजर होती त्याची गौरवापरी, पडली सिद्धीच्या जंजिरावरी. गेली 9 वेळा स्वारी, तरी अपयश पडलं पदरी. असेल का हो दुःख या परी, तरीही खचला नाही तो, थांबला नाही तो. पेटून होता तो मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना, घेतला अंगावर ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून दख्खनच्या भूमीत हलवलं दिल्लीचं तख्त. उडवली दान औरंगजेबाची, नाव त्याचं छत्रपती शिवाजी, नाव त्याचं छत्रपती शिवाजी. जातं तेवढेच सांगेल, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. तर या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. चला तर आपण एकदा त्यांचा जयघोष करू. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती. अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, सशास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिवछत्रपतींनी लिहिला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला, वाघ नक्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. ज्याला स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला, ज्याला स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शुभ होऊन गेला, असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगायला लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरून ठेवते. इथल्या शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. इथल्या माणसांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, माझा शुभ कसा होता, माझा शुभ कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे आहे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य ते, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक,
जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कोणे एके काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता. इथली माणसं आणि जनावर तर दूरच, पण इथल्या देवळातील देव देखील येथे सुरक्षित राहिला नव्हता. त्याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या आणि महाराष्ट्राचे भरपूर नुकसान व्हायचे. त्यावेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंगार, डगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन व तृतीया शके 1519 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला. शिवरायांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या या जनतेच्या माथ्यावर प्रकाशाचे किरण पसरू लागले आणि जिजाऊंच्या संस्काराखाली शिवराय हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवरायांना शिकवले होते, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्यांना मराठ्यांची जात दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्यांना मराठ्यांची जात दाखवा. अशी शिकवण राजमाता जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत. आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊ यांनी. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. आणि शिकवण होती जिजाऊंची. त्यांची जात होती मराठ्यांची, देशात लाट आणली भगव्या झेंड्याची. आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवाजी. जाता जाता एवढेच बोलावेसे वाटते की अजून बोथट झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. अजून कोणाची हिंमत झाली नाही मराठ्यांना संपवण्याची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.